घडामोडी। विमान हायजॅकची धमकी देणाऱ्या तरुणाला ठाणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून केली अटक। ठाणे व पालघर जिल्ह्यात 9457 बालके कुपोषित। मध्य रेल्वेचा प्रवास ठरत आहे मृत्यूचा सापळा। अनधिकृत होल्डिंग्सवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई। स्मार्ट सिटीला केला ठाण्यातील नगरसेवकांनी विरोध। विमान हायजॅकची धमकी देणाऱ्या तरुणाला ठाणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे। ठाण्यातील वाहतुकीची माहिती पुरवणाऱ्या कॉल सेंटरमध्ये फोन करून विमान हायजॅक करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला ठाणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे। महेश मीना असे त्या कॉलेज तरुणाचे नाव असून 20 नोव्हेंबरच्या रात्री त्याने फोनवर ISIचा एजंट असल्याचे धमकावत 28 नोव्हेंबरला एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी दिली। न्यायालयाने त्याला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील श्रीनगर भागात सुतरलँड ग्लोबल सर्व्हिस ही वाहतूक विषयक माहिती पुरवणारी कॉल सेंटर एजन्सी असून त्यांच्याकडे एअर इंडियाचे कामही आहे। येथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला 20 नोव्हेंबरच्या रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मध्य प्रदेशातून लँडलाईनवर आलेल्या कॉलवरून महेश मीना याने आपण ICSI आतंकवादी संघटनेचा एजंट बोलत असल्याचे सांगून 28 नोव्हेंबर रोजी विमान हायजॅक करण्याची धमकी देऊन हा विनोद नसून ही धमकी गांभीर्याने घेण्याचे बजावल्याने खळबळ उडाली होती। या धमकीमुळे ठाणे पोलिसांसह देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या। या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून STS आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता। अखेर मध्य प्रदेशातून हरदा गावातून महेश या 12वीच्या इयत्तेत शिकणाऱ्या युवकाला जेरबंद करण्यात आले। शेती करणारे आई वडील, 2 भाऊ आणि 2 बहिणी अशा एकत्र कुटुंबात राहणाऱ्या महेश कडून मोबाईल आणि दुसऱ्याच्या नावावर नोंद असलेली 3 सिम कार्ड हस्तगत केली आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे व पालघर जिल्ह्यात 9457 बालके कुपोषित आहेत। ठाणे व पालघर जिल्ह्यात 9457 बालके अतिकुपोषित आहेत। यापैकी सर्वाधिक बालके जव्हारसह शहापूर येथे असून 100% महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे तालुक्यातही तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत। देशाच्या आर्थिक राजधानीला लागून असलेले हे कुपोषण कधीच संपणे अपेक्षित होते, परंतु त्यासाठी दरवर्षी शेकडो कोटी खर्च होऊनही कुपोषणाचा आलेख अल्पसा कमी झाला। सर्वसाधारण बालके, मध्यम कमी वजनाची बालके, तीव्र कमी वजनाची बालके या 3 टप्प्यात बालकांची वर्गवारी करून कुपोषण शब्दाची तीव्रता कागदोपत्री कमी करण्याचे काम मात्र यंत्रणेने केले आहे। ठाणे जिल्ह्यातील 5 वर्षापर्यंतच्या 1,29,688 बालकांपैकी 1,29,194 बालकांचे वजन केले। त्यात 1,726 बालके तीव्र कमी वजनाची म्हणजे कुपोषित आढळली। सर्वसाधारण श्रेणीतील 1,06,793 तर मध्यम कमी वजनाची 9,438 बालके सर्वेक्षणाअंती उघड झाली। यातील सर्वाधिक बालके शहापूर तालुक्यासह डोळखाम आणि भिवंडी तालुक्यातील आहेत। पालघर जिल्ह्यात 2,10,776 बालकांपैकी 2,02,403 बालकांचे वजन घेतले असता त्यातून 7,731 बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत। उर्वरित सर्वसाधारण मध्ये 1,56,031 तर मध्यम कमी वजनाची 38,641 बालके महिला बाल कल्याण विभागाच्या सर्वेक्षणाअंती प्राप्त झाली आहेत। तब्बल 2 शतकानंतरही जव्हार तालुक्यात सर्वाधिक बालके कुपोषणग्रस्त आहेत।
बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मध्य रेल्वेचा प्रवास मृत्यूचा सापळा ठरत आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे डोंबिवली व दिवा स्टेशन दरम्यान शुक्रवारी सकाळी लोकलच्या दारात कसाबसा उभा असलेला भावेश नकाते याच्या मृत्यूनंतर रेल्वेच्या कारभाराबाबत संतापाची लाट उसळली आहे. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेवर मुंबई विभागात वर्षभरात झालेल्या एकूण रेल्वे मृत्यूंपैकी तब्बल 25% मृत्यू ठाणे ते कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत गेले आहेत. त्यामुळे आता मुंबईच्या या उपनगरांमधील वाहतूक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याची वेळ आली आहे. दररोज मुंबईत सुमारे 75 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. एका लोकलमध्ये 1700 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असताना गर्दीच्या वेळी लोकलमध्ये तब्बल 5000पेक्षा जास्त प्रवासी असतात. साहजिकच प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकलमधून प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात. काही वेळा रूळ ओलांडताना तर काही वेळा दरवाजात लोंबकळताना विजेच्या खांबाची धडक लागूनही देखील प्रवासी मरण पावले आहेत. लोकलचा फुटबोर्ड व प्लॅटफॉर्म यांच्यातील गॅपमुळे त्यात सापडून प्रवाशांना प्राण गमावे लागले आहेत. दरम्यान इतक्या मोठ्या संख्येने मनुष्यहानी होत असताना मुंबई विभागात मध्य, पश्चिम व हार्बर मार्गांवर यंदा वर्षभरात 2972 बळी गेले आहेत. त्यामध्ये ठाणे, डोंबिवली व कल्याण या फक्त 3 पोलिसांच्या हद्दीत तब्बल 983 जणांचा मृत्यू ओढवला आहे. म्हणजेच यंदा एकूण बळींपैकी 25% बळी या पट्ट्यात गेले आहेत. साहजिकच सुरक्षा उपाययोजना तोकड्या पडत असल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 29वा वर्धापन दिनोत्सव 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या काळात साजरा होणार आहे. 5 डिसेंबर रोजी श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघणार आहे. सर्व साई भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री बळीराम नैबाकर सर्व साई भक्तांना करत आहेत. अनधिकृत होल्डिंग्जवर ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे. शहरातील बेकायदा होल्डिंग्जवर अंकुश ठेवण्यासाठी अपयशी ठरलेल्या ठाणे महानगरपालिकेने उत्पन्न वाढीसाठी आपला मोर्चा अनधिकृत होल्डिंग्जकडे वळवला आहे. पालिकेने या होल्डिंगच्या जाहिराती दरात तब्बल 9 पट वाढ केली आहे. त्यामुळे या होल्डिंग्ज मालकांचे धाबे दणाणले असतानाच नव्या दराने करभरणा केला नाही असा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेने शहरातील सर्व होल्डिंग्जवरच्या जाहिराती उतरवून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पालिका आणि या मालकांमधला वाद चिघळला आहे. ठाणे महानगरपालिकेकडे रीतसर जाहिरात करभरणा होत असलेले सुमारे 400 कोटी होल्डिंग्ज या शहरात आहेत. या होल्डिंग्जवरील जाहिरातीच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत गेल्या वर्षी 7,36,00,000 रुपयांचा कर जमा झाला होता. 2011 साली या जाहिरात कराच्या दरामध्ये 42.5% वाढ महानगरपालिकेने केली होती. त्यानंतरच्या पुढील 3 वर्षात प्रत्येकी 10 ते 15% वाढ होत होती. मात्र पालिकेच्या एका सर्वसाधारण सभेत गोंधळात जसे पटापट ठराव मंजूर केले जातात त्यात या करवाढीचा प्रस्ताव सभागृहाने मंजूर केला असून ती दरवाढ थोडकी नव्हे तर तब्बल 900% इतकी आहे. एका चौरस मीटरसाठी 10 रुपये 50 पैसे ते 188 रुपये होल्डिंग मालकांना पूर्वी मोजावे लागत होते. नव्या दरपत्रकानुसार तो दर 91 रुपये ते 1041 रुपये इतका वाढला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत 7,36,00,000 तुलनेत 70 कोटी रुपये जमा होणार आहेत. मात्र हे वाढीव 63 कोटी रुपये होल्डिंग्स मालकांच्या खिशातून वसूल करण्याचे प्रयोजन असल्याने त्यांचे जाहिरातींचे गणित कोलमडले असून पालिकेच्या या निर्णयाविरोधात त्यांनी पवित्रा घेतला आहे. एलबीटी, बांधकाम व्यवसायातील मंदी अशा अनेक कारणांमुळे पालिकेच्या तिजोरीतले उत्पन्न घटत चालले आहे. त्यामुळे उत्पन्नाचे पर्यायी मार्ग म्हणून ही करवाढ केल्याचे पालिकेतल्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवाढीची ही राजकीय बाब नेत्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सुधारित दरपत्रक करण्याचा ठराव महानगरपालिकेच्या सभागृहाने मंजूर केला आहे. मात्र हे दर किती असावेत याचा प्रस्ताव प्रशासनाकडून येणे अपेक्षित आहे. आधी मंजूर केलेला प्रस्ताव सभेने रद्द केल्यामुळे प्रशासकीय पातळीवर नाराजी असून करभरणा न केलेल्या होल्डिंग्जवरील जाहिराती काढून टाकण्याचा सपाटा महानगरपालिकेने सुरू केला आहे. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड.
रेडी रेडी रेडी. TJSB, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSB. स्मार्ट सिटीला ठाण्यातील नगरसेवकांनी विरोध केला आहे. ठाणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटीच्या दिशेने जोरदार पावले उचलण्यास सुरुवात केली असताना त्यांच्या या योजनेत कोलडांडा घालण्याचे काम सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुरू केले आहे. आधी पायाभूत सुविधा द्या, मगच स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवा, असा सूर शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावला. तसेच स्मार्ट सिटी संबंधी नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी प्रशासनाने नागरिकांकडे अर्ज दिले. तसेच स्मार्ट सिटी संबंधी नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी प्रशासनाने नगरसेवकांकडे अर्ज दिले. मात्र त्यास नगरसेवकांनी स्पष्ट नकार देऊन अधिकारी कर्मचारी स्तरावर ही कामे करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावरून झालेल्या वादात ठाणेकरांचे असलेले स्मार्ट सिटीचे स्वप्न आता अधुरे राहते की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीत ठाणे शहराचीही निवड झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी ठाणे महानगरपालिकेने विविध संकल्पना, विविध प्रकल्प सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी स्मार्ट पावलेही उचलली आहेत. याशिवाय स्मार्ट सिटी संबंधी नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी एक कार्यक्रमही प्रशासनाने नुकताच घेतला. त्यातही आधी पायाभूत सुविधा द्या, मगच स्मार्ट सिटी करा, असा सूर नागरिकांनी लावून महापालिकेच्या कारभारावर टीका केली होती. दरम्यान स्मार्ट सिटी योजनेसंबंधीचे चर्चासत्र तसेच विविध प्रकल्प आखताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासनामार्फत एकतर्फी चालवण्यात येतो, अशी खंतही नगरसेवक व्यक्त करतात. असे असतानाच विविध प्रस्तावासंबंधीच्या नसती माहिती अधिकारात नगरसेवकांना देण्यासंबंधी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिपत्रक काढले होते. त्यामुळे नगरसेवकांमध्ये खदखदत असलेल्या असंतोषांमध्ये भरच पडली आणि यातूनच शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीकेचे आसूड ओढले. तर या होत्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.